ते धोंडे नसून ते गोंडे आहेत. गोंडा भेटला की पळतात कुणीकडे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे तुम्हाला, बेजार नाव शेवटी बेजार केल्या तुम्ही. घर एवढे उद्ध्वस्त केलेले माणसाव, तुम्हाला थोडी जरी तुम्हाला शरम असेल असेल पाहिजे. तुम्ही जी भाषा वापरता आणि तुम्ही येऊन जाती जातीचं राजकारण करून जातीमध्ये फूट पाडता. आमच्या स्वातंत्र्यापासून इतिहास आहे की आमच्या गावात कधी जातीचं पातीचं राजकारण झालं नाही. आम्ही सर्व समाजाचे, परंतु मी सुद्धा तुम्हाला हरामखोर म्हणू शकतो, दुसरं काही म्हणू शकतो, परंतु मला संस्कार आहेत. मी संस्कारात वाढलेला आहेत. माझ्या आई वडील. नमस्कार. काल लोहा नगर परिषदेवर जो महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या संदर्भात जो मोर्चा आला, त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये मला काही जे त्यांनी इथे एक सभेमधून ते एक प्रदर्शन मांडल्यासारखं केलं की बाबा शिवा द्यायची लाखोळीचे जे कार्यक्रम त्यांनी ठेवला. मला वाटते महात्मा बसवेश्वर महाराज कोणा एका समाजाचे नसून ते पूर्ण मानव समाजाचे, मानव जातीसाठी त्यांनी काम केलं, सर्व जाती धर्मासाठी काम केलं. त्या माणसाच्या, त्या महामानवाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली कुठंतरी एक आकस मनामध्ये धरून लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून ही नगरपालिका चालते आणि त्यांच्यावर कुठेतरी एक बिनबुडाचे आरोप, एक मनात पोटामध्ये त्यांच्या एक मळमळ होती. ती मळमळ गेल्या दीड वर्षापासनं ती मळमळ काढण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम इथं त्या पुतळ्याचा सुशोभीकरणाचा एक भावनिक मुद्दा धरून त्यांनी तो काल मोर्चा आणला. परंतु त्या मोर्चामध्ये जे सर्व शहरानं बघितलं, तालुक्यानं बघितलं, सोशल मीडियात बघितलं, जे आरोप झाले ते पुतळ्याचा विषय एका बाजूला गेला. परंतु त्यांच्या पुढच्या 2029च्या विधानसभेचा उमेदवार कोण थांबायचं, कोण ठेवायचं, हे मुद्दे त्यांचे जास्ती चर्चेला आले. परंतु जे मुद्दे होते त्यांच्या पूर्ण आम्हाला येऊन जवळपास 90 दिवस 100 दिवस झालेत. 100 दिवसामध्ये आम्हाला त्यांचं एक पत्र नाही शिवा संघटनेचं की बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा सुशोभीकरण करा किंवा कुठलं कामकाजाचं काही करा. परंतु त्यांनी डायरेक्ट अल्टिमेटम कुठलाच न देता डायरेक्ट त्यांनी घोषणा केली आणि आमच्या इथं मोर्चा आणण्याचं त्यांचं 7 तारखेला त्यांचं ठरलं. परंतु त्यांच्या मनात वेगळंच होतं. त्यांनी जे काल लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या विषयी जे गरळ ओकली त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. तुम्हाला थोडं मला वाटतंय हे धोंडे नसून ते गोंडे आहेत. गोंडा भेटला की पळतात कुणीकडे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे तुम्हाला ज्या पद्धतीनं प्राध्यापक म्हणून स्वतःला घेता, थोडी तुम्हाला तर पाहिजेत. अहो तुमची भाषा कशी पाहिजे, शिवराळ भाषा करता तुम्ही स्वतःला प्राध्यापक म्हणता. अहो तुम्हाला तुमच्या या कालच्या सभेमध्ये महामानवाचा तुम्ही मोर्चा आणला आणि हरामखोर शब्द म्हणला. तुम्ही मला म्हणल्या लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना म्हणणार तुम्ही हरामखोर म्हणणार. परंतु त्याच्यापेक्षाही मला जास्त शिवा येतात. परंतु मला त्याच्यापेक्षा जास्त तर मला वाटतं शिवा ह्या 4 मला जास्तच येतील. परंतु मी सुद्धा तुम्हाला हरामखोर म्हणू शकतो, दुसरं काही म्हणू शकतो, परंतु मला संस्कार आहेत. मी संस्कारात वाढलेला आहेत. माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत, आजोबाचे संस्कार आहेत. मी चिखलीकर साहेबाचा कार्यकर्ता आहे आणि मी त्या भाषेमध्ये तुम्हाला त्या भाषेमध्ये हरामखोर म्हणणार नाही. कारण गाढवानं लात मारली म्हणून आम्ही गाढवाला मारत नाहीत. गाढवाला आम्ही टोमण्यानं मारता वेळ प्रसंगी आल्यावर, आणि ती वेळ आल्यावर आम्ही सोडणार नाहीत कोणालाच. जे तुमची जी भाषा आहे ती इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही. तुमची जी पद्धत आहे कामाची ती इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही. तुम्ही स्वतःच्या गावामध्ये पुतळा बसू शकत नाही आणि तुम्ही तोंडवरी करून आमच्या गावामध्ये येऊन जातीचं राजकारण करून जातीमध्ये फूट पाडता. आमच्या स्वातंत्र्यापासून इतिहास आहे की आमच्या गावात कधी जातीचं पातीचं राजकारण झालं नाही. आम्ही सर्व समाजाचे जेवढ्या देशात जाती आहेत तेवढ्या जाती आमच्या गावामध्ये. आम्ही सगळ्याला घेऊन चालतो आणि सगळ्यासोबत आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये सणावारा सुखदुःखात राहतो. परंतु तुमच्या गावामध्ये तुम्ही बघा, ज्या बाजीराव शेवडी बाज आहे, बाजीराव शेवडीचं बेजार नाव शेवडी बेजार केल्या तुम्ही. घर एवढे उद्ध्वस्त केलेले माणसाव, तुम्हाला थोडी जरी तुम्हाला शरम असेल पाहिजे. तुम्ही जी भाषा वापरता आणि तुम्ही म्हणता ना तुझी अवकात काय. माझी अवकात, मी नगराध्यक्ष आहेस. परी बापू तू कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य झाला नाहीस तुझ्या पुऱ्या 65 वर्षामध्ये. परंतु मी माझ्या
40 वर्षामध्ये नगराध्यक्ष झालो आणि 3 टर्म नगरसेवक म्हणून काम करतो, कारण मी लोकांमध्ये काम करतो. तुझ्यासारखं भपकेबाजीमध्ये मी काम करत नाही, हे ध्यान राख. तू कोणाच्या नादाला लाग, तरी माझ्या नादाला लागू नको, कारण मी श्याम व्हायचा प्रयत्न करालो. मला शाखा होऊ देऊ नको तुला यावेळेस मी आवर्जून तुला सांगणार आहे, कारण माझी जी भूमिका आहे, कारण माझ्या लोहा शहरामध्ये विकास झाला पाहिजेत आणि या विकासाच्या माध्यमातून ही आमची 100 दिवसाची घोडदौड चालू आहे. या आम्हाला तुम्ही सांगा, अहो तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला कोणी एक फोन केला असता हे काम आम्हाला करायचंय, तर आम्ही निधीचा पाठपुरवठा केलेला आहे. निधी माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही मागितलेला आहे. अहो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बघता, 4 वर्ष लागलीत ना त्या कामाला, परंतु असं कुठेही न करता डायरेक्ट तुम्ही मोर्चा आणायचा आणि मोर्चाच्या माध्यमातून जी भाषा वापरली त्या भाषेचा तुम्हाला कुठे आम्हाला जाहीर आम्ही निषेध करतो. तुम्ही प्राध्यापक म्हणून घेता, तुम्ही स्वतःला उच्च शिक्षक म्हणून घेता, तुम्हाला ते शोभत नाही. आम्ही तुम्हाला बोलत नाही, कारण तुम्ही स्वतःला एक राष्ट्रीय नेते म्हणून घेता स्वतःला, कारण तुम्ही राष्ट्रीय नेते असताल तर तुमच्यापाशी असताल, आम्हाला त्याचं काही घेणदेण नाही. परंतु तुमची जी भाषा वापरा या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. मी चुकून आलेला म्हणतो ना, तुम्ही चुकून आलो नाही, ठासून नगराध्यक्ष झालेला मी नगराध्यक्ष आहे, ठासून आलेला आणि बहुमताने पुरे सगळ्याचे डिपॉझिट जप्त करून आलेला मी. त्यांच्या जे नगराध्यक्ष माझे त्यांच्या घरचे 6 उमेदवार आमच्या उमेदवारानं साध्या उमेदवारानं पाळले, कारण लोकांना त्यांना नको आहे. त्यांचा जो भ्रष्टाचार होता ते भ्रष्टाचार कुठेतरी लोकांना कुठेतरी त्यांचा जिरवायचा होता, त्यांना जिरवायचं होतं, म्हणून लोकांनी ही लोक चळवळ हातात घेतली. आणि जेव्हा लोक चळवळ हातात घेतात ती भल्याची वळवळ बंद होती. आपण सर्वांनी बघितलेलं आहे मागच्या नगर परिषदेला. आणि मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि माझी म्हणतो का तू मी लय कायद्यानं हुशार आहे, मजे लय कायदे. अरे कायदे ते मजा आहे का? मायनं मला काय दूध पादिलं मोठं केलेलं आहे, पाणी पादिलेलं नाही. तुला ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो, कारण मी जे भ्रष्टाचारच मी रुपयाचा करणार नाही. मला भीती कशाची आहे? माझा दुधाचा व्यवसाय, माझ्या इथं म्हशी आहेत. तुला खरंच चौकशी करायचं माझ्या म्हशीचं शेण काढ येऊन, तुला खरंच सांगतो. मग तुला या ठिकाणी सांगतो, मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, मला भ्रष्टाचाराची गरज नाही. जर कुठेही असेल तर मी चौकात येऊन मी हिसाब देतो गावाला. मला गावानं दिले, मला गावाने या ठिकाणी बसलेले. मला इच्छा नाही कोण्या गोष्टीवर तुला जास्तीच बोलायची. मतदानाच्या विषयी तुम्हाला सांगतो, तुम्ही वाचाळवीरासारखं बोलता. वाचाळवीर, तुम्हाला काय बोलायचं भान नाही, तुमच्या कार्यकर्त्याला नाही, तुम्हाला संस्कार नाहीत. अहो संस्कार पाहिजे. तुम्हाला वाटतंय का कोणी बोलत नाही म्हणून तुम्हाला गावचं वाटोळं केलं तसं आमच्या गावात येऊन जर तुम्ही करताल तर याद राखा, गाव तुम्हाला आमचं माफ करणार नाही. तुम्हाला वाचाळवीरासारखं बोलता. अहो तुम्ही रंगावर बोलता कोणाच्या? अहो कृष्ण काळा होता, पांडुरंग काळा होता, राम काळा होता, परंतु या देशामध्ये 150 वर्ष ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं इंग्रज होते, ते गोरे होते. या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय, हे देवारूपापासून आलेलं काळा रंग आहे आणि काळा रंग चांगला असतो. तुम्हाला माझी अवकात सांगतात, माझी अवकात बोलता. अहो ज्याच्या मी शून्य आहे, माझी अवकात शून्य आहे, पण ज्याच्या पाठीमागे उभा टाकतो त्याची किंमत मात्र वाढीतो. तुमची किंमत मी कालच्या मार्केट कमिटीला, कृषी उत्पन्न बाजार समितीला तुमच्या घरचा मी कॅन्डिडेट सोबत घेतलो आणि तुमचा कधी आयुष्यात तुमच्या तालुक्यावर तुम्हाला गुलाल लागला नव्हता, परंतु या शरद पवारमुळे मी नेतृत्व केल्यामुळे तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीला तुमचा पुतण्या मी निवडून आणण्यासंदर्भात मी माझ्या पॅनल मध्ये घेऊन निवडून आणला. ह्याचं सुद्धा तुम्हाला भान पाहिजे. माझी अवकात ती आहे. या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो, अवकातीवर कोणाच्या जाऊ नका. शून्य राहतं, शून्य लागल्याशिवाय त्या आकड्याची किंमत वाढत नाही. तसं मी आहो त्या पद्धतीचा काम कार्यकर्ता आहे. तुम्ही काय बोलता? तुम्ही निधीच्या संदर्भात बोलता. अहो तुम्हाला निधीच्या संदर्भात बोलता. जवळपास 12 कोटीचे लोहा शहरामध्ये काम चालू आहे. 12 कोटीचे कामं चालू आहेत. त्या संदर्भामध्ये अंकुलवारच्या दुकानापासून भाजी मंडईपासून ते जुन्या गावापर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. तुम्हाला सांगतो, आपले स्वामी समर्थ मंदिरापाशी उद्यानाचं काम चालू आहे. अशा वेगवेगळ्या बालाजी मंदिरच्या पाठीमागं काम चालू आहे. शिक्षक कॉलनीमध्ये काम चालू आहे. काही ठिकाणी प्रगती पथावर आहेत, काही उद्घाटन व्हायचे राहिलेत. आमच्या ज्या भागामध्ये देवणेवाडीला आम्ही पैसे टाकलेले आहेत, तंड्यावर पैसे टाकलेले आहेत, बेनाळ इथे पैसे टाकलेले आहेत, जुन्या गावात पैसे टाकलेले आहेत. ज्या भागामध्ये जिथं काम आहेत त्या ठिकाणी आम्ही येत्या काळामध्ये ते कामं चालू करणार आहेत. परंतु इथून पुढे आम्ही विकासाच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहेत. आम्हाला विकास काम पाहिजेत, आम्हाला गावाला विकास पाहिजेत. स्ट्रीट लाईट जवळपास 5-6 वर्षापासून बंद होत्या, ते काम चालू करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्ही म्हणता का 5 कोटी रुपयाचे स्ट्रीट लाईट? अरे 1 रुपया तरी आम्ही उचलला का त्या स्ट्रीट लाईट मध्ये? तुला माहित आहे का त्या गोष्टीचं? आम्ही हे बोलणार नाही. तुझे बोलावा ती भाषा
ती आम्हाला या ठिकाणी मला चौकामध्ये बाईट घ्यायला समोरासमोर बसोस आणि समोरासमोर त्याचे उत्तर घेऊत आणि देऊत. तुम्हाला मी 10 बाऱ्या विचारलं होतो, 10 बाऱ्या सांगलो तुम्ही आम्हाला वेळ द्या, वर्षभरात आम्ही करतो, मागणी केलेली आहे. परंतु तुमच्या ज्या गोष्टीमध्ये दम होता की मी म्हणालो म्हणून चालू करा, मी म्हणालो म्हणून, तू म्हणल्यानं होत नाही ना, मी म्हणल्यानं होत नाही. सभागृहाचं ज्ञान पाहिजे तुला. आयुष्यात सभागृहच काय असतंय हेच माहित नाही, कारण सभागृहात कसं चालतंय, कशा पद्धतीनं चालतंय, काय TS असतात, काय प्रशासकीय मान्यता असतात, निधी कसा येतो हेच माहित नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठं नारळ फोडलं का 5 रुपयाचं? पुऱ्या उभ्या आयुष्यामध्ये 5 रुपयाचं नारळ फोडलं का कधी? कुठं आणून निधीमध्ये एवढा मोठा स्वतःला मोठा राष्ट्रीय नेता म्हणून समजून घेता? 5 रुपयाचं नारळ फोडून दाखवा. आम्हाला विकास करायचा आणि भविष्यकाळामध्ये आम्ही विकास करणार आहोत. आणि इथून पुढे तुम्ही वाचाळवीरासारखे तुमचे कार्यकर्ते असतील, तुम्ही स्वतः असतील, वाचाळवीरासारखं जर बोलताल तर जशाच तसे उत्तर देण्यात येईल. कारण इथून पुढे कोणी गुणानं बसणार नाही. कारण ही गोष्ट कुठं तरी कोण्या ठिकाणी तरी मर्यादा पाहिजे. तुम्हाला ती मर्यादा विसरून तुम्ही काम करत आहात. तुम्हाला थोडी तरी पाहिजेत की बा आपण काय बोललो पाहिजेत काय नाही, कारण कोणाबद्दल काय बोलावं. तुमचे कार्यकर्ते एवढे खालच्या लेवलला झालेत कारण आम्ही स्वर्गीय तुमच्या पत्नी त्यांचं निधन झाल्यानंतर गेल्या वर्षी तुमच्या इथं त्या इलेक्शन मध्ये तुमच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता, आम्ही दर्शनासाठी आलतो आणि तुमचे कार्यकर्ते पोस्ट टाकतात की तुम्ही तिथं शेवटीला पाया पडाय गेल्या होत्या गुरुजीच्या. अरे बाबा तुम्हाला थोडी तरी शरम पाहिजे. बोलू नका ना माणसं, निमंत्रण देऊ नका, कोणी तुमच्या घरला येणार नाही. या ठिकाणी आवर्जून सांगतो, मला जास्तीचं न बोलायचं नाही, मला विकासावर बोलायचंय. भविष्य काळामध्ये आम्ही विकास करणार आहोत. लिंबोटीची पाईपलाईन असेल, जे जे काम असतील ते करणार आहेत. आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचे पुतळ्याचं काम आम्ही येत्या काळामध्ये करणार आहेत. माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही निधी मागितलेला आहे आणि ते येत्या काळामध्ये तो काम चालू होणार आहे. ते काम कुठे रुकणार नाही. आणि तुम्ही म्हणाले म्हणून तुम्हाला श्रेय घ्यायचंय की बाबा आम्हाला ते काम करायचंय आणि आम्हाला श्रेय भेटाव, परंतु ते काम चालू होणार आहे. ते आमच्या गावाला माहिती आहे, गावातल्या प्रमुख माणसाला आहे. मी जे बोलतो ते करतोच, मी कधी असं खोटं बोलत नाही. कारण जे जे बोललेलं आहे ते मी केलेलं काम आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्हाला सांगतो की तुम्हाला या पद्धतीने जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्हाला आरोप करायचे आहेत तर तुम्ही खुशाल करा, आमची गरज नाही. परंतु त्या परिणामाला सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल. तुम्ही आयुष्यात ग्रामपंचायत सदस्य झाल्या नाही, तुम्ही गोष्टी करता ह्याच्या विकासाच्या. अहो तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला कोणती गोष्टच माहित नाही, कोणा गोष्टीचं काय कशा पद्धतीने काय होतंय. परंतु आमची गाव गुन्ह्या गोविंदानं नांदणारं गाव आहे. सर्व समाजाला घेऊन चालणार आमचे नेतृत्व आहेत. आमचे केशवराव मुकदम साहेब असतील, हरिभाऊ असतील, सदानंद असतील, करीम शेठ असतील, भास्करराव पाटील असतील, आमचे सगळे सतीश असेल, तिकडे दत्ता शेट्टी असतील, सगळे तुम्ही म्हणता की बाबा आमच्या ह्याला त्रास देतो चिखलीकर साहेब. अहो इथं दत्तावाले आमचे उपाध्यक्ष होते, तिकडे मार्केट कमिटीला सभापती आमचे रुस्तुमराव धुळगंडे होते, आमचे तिकडे तमकुटे तुमचे बालाजीराव तुमच्या गावचे संचालक होते. तुमच्यात सगळ्याच या असे अनेक कार्यकर्ते आहेत की बा चिखलीकर साहेबांसंग कामाला होते आणि कामकाजामध्ये होते. आमचे अर्जुन राठोड असतील, असे अनेक माणसं आहेत. बाबा मुकनवार तुमच्या समाजाचे आहेत, त्यांना सभापती मार्केट संजय देशमुख आता कवट्याचे आहेत, लिंगायत समाजाचे त्यांनी कंधार मार्केट कमिटीवर संचालक सभापती आहेत. आणि बाबूआप्पा मुकनवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पण लोहा पंचायत समितीवर सभापती आहेत. असे अनेक कार्यकर्ते साहेबांनी न्याय देण्याचं काम. आमचे रोहित पाटील आणगाचे ब्राह्मण समाजाचा अल्पसंख्याक माणूस, परंतु त्या माणसाला उपसभापती केलं. सर्वांना न्याय देण्याचं काम. रामचंद्र राठोड असतील, त्यांना सभापती घेण्याचा मान या ठिकाणी दिले. आमचे वैजाळे साहेब असतील, बालाजीराव वैजाळेची मिसेस सभापती होत्या. नरेंद्र गायकवाड असतील, त्यांना साहेबांनी उपसभापती केलं. आमचे छत्रपदादा धुतमल असतील, ते उपाध्यक्ष होते. असे अनेक कार्यकर्ते, करीम शेठ मुस्लिम समाजाचा उपाध्यक्ष म्हणून आहे माझ्यासोबत. असे अनेक कार्यकर्ते आहेत की चिखलीकर साहेबांसोबत जोडलेले आहेत. चिखलीकर परिवार आहे तुमचा. हे असं नाही की बाबा काहीतरी बोलायचं आणि कोणाबद्दल बोलायचं. जे इंग्रज होते त्याच्यापेक्षा तुझी हिटलरशाही जास्त आहे. इथून पुढे खपून घेणार नाही आम्ही. मी बोलतो ते करतो. मी कुठे मला वेळ पॉइंट सांगा, मी त्या ठिकाणी येतो. कारण मी भिनारा कार्यकर्ता नाही. कोणी जर मला म्हणत असेल की मी तुझी बघतो, तुला हेच करतो, अरे मला काही करायचंच नाही. मी काही 5 रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही. माझं काय ते खुलं आहे. मी सांगितलं अगोदर या ठिकाणी नगरपालिकेत बोर्ड लावा, कोणतं काम केवढ्याला होईल, कोणती पावती कोणती राहील. मी माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या भूमिकेने चालणार आहोत. हे नगराध्यक्ष माझी म्हणतात ना, त्यांना ते आता नगराध्यक्ष जे बोलले की बाबा असं झालं तसं, अरे बाबा तुझ्या ह्या दलाल आहे ना, या घरकुलाचे सुद्धा पैसे इतके खाऊन घेते तू, आम्हाला सांगतो काय तू या गोष्टीचं.
तू सुद्धा अवकाळीत राहा. नगराध्यक्षाला माझे आव्हान आहे, इथून पुढे तू माजी नगराध्यक्षाला माझं आव्हान आहे की तू इथून पुढे तू हिसाबात राह. जास्त बोलशील तर तुला ते खपणार नाही, तुला ते पचनी सुद्धा पडणार नाही. या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, आम्ही जे गुन्हा आहेत जाऊ द्या, आपल्याला लोकांनी एवढं भरघोष मताने विजय केलेला आहे, आपण सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे, ही भूमिका आमची राहिलेली आहे. 100 दिवसामध्येची भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. परंतु कुठेतरी खोडा घालण्याचं काम, जे काम या लोकांनी करालेत, त्यांना आम्हाला येत्या काळामध्ये धडा शिकवायचा आहे. आम्हाला ज्या पद्धतीने जे आम्हाला जाऊ द्या, आम्ही राहू द्या, ह्याच भूमिकेमध्ये होतो. परंतु गावचे तुम्हाला त्या नगराध्यक्षाच्या फॅमिलीनं गावचे जेवढे भूखंड विकून खाले, एवढे ओपन पेस विकून खाले, दुसरं कोणी खाली का? तुम्ही बघा, तुम्ही फाईल काढून किती ओपन पेस विकून खाले. गावाचा ते केलं. अरे बाबा, जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यासाठी जे रजिस्ट्रेशन लागतं, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा त्याच महाराजांचा पुतळा त्याच रजिस्ट्रेशन बसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच रजिस्ट्रेशन. मी त्याचा अर्जदार आहे. तो म्हणता की कोणीच माणसं नव्हते. अरे बाबा, तू कोविड मध्ये घराच्या बाहेर निघलास तर आपली तारीख आली होती. मी घेऊन गेलो होतो केशवराव मुकदम साहेब, मी करीम शेठ, भास्कर पाटील, त्यांना तिथं आम्हाला पेशी करायची होती. परंतु हा पट्टे आलं नाही. नंतर 4 आम्हाला पेशा दुसऱ्या करावं लागल्या. असा हो माणूस आहे, आम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं होतं. आणि हे सांगतो की माणसं आले नाहीत. मी काकलूत करून नेलो माणसं, आणि त्याच रजिस्ट्रेशन महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसलेला आहे. की लोह्या आपल्याला मी स्वतः जाऊन अर्ज केलेलो आहे, माझ्यावर रेकॉर्ड आहे, बगैर रेकॉर्डचं बोलत नाही. परंतु हा माणूस एकदम नगराध्यक्ष सुद्धा लबाड. आणि तुम्हाला सांगतो, तो जे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःला घेतो तो तर आखरी लबाड आहे. त्यांना काहीच नाही. सरणफुक्या म्हणतात आपल्या इकडे अशा लोकायला. हे असे लोक आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त मला फॅन फुलवा, मी मोठा. अरे बाबा, तू मोठा कवाशील? लोकात जाय, लोकांचे सुखदुःख बघ, लोकांमध्ये जाऊन काम कर, तेव्हा तू मोठा होशील. लोकांवर अशा टीका केल्यानं लोक हे म्हणत नाहीत. टीका करणारे असे वाचावीर आले, निघून गेले. परंतु अशा पद्धतीने तो चुकीच्या पद्धतीने इथून भविष्य काळात बोलताल तर जशा तसं उत्तर इथून पुढे तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही स्वतःला प्राध्यापक म्हणता ना, अहो तुम्ही प्राध्यापकाची लायकीचे तुम्ही आहेत का? तुम्हाला तर प्राध्यापक स्वतःला म्हणून घेता. अहो प्राध्यापक कसा असतो, त्याची भाषा कशी असती, तो कशा पद्धतीने बोलतो, कसं हे करतो, माफ करण्याची किंवा ते लीनतेची भाषा त्या प्राध्यापकामध्ये असली पाहिजे. प्राध्यापक सगळ्यात उंचीचा माणूस आहे. त्याची उंची कुठं आहे? त्यांच्या हातातून राष्ट्रपती जे देशात मोठे माणसं आहेत त्या प्राध्यापकाच्या हातातून गेलेले आहेत. मला प्राध्यापकाबद्दल बोलायचं नाही, परंतु तो जो माणूस आहे स्वतःला प्राध्यापक घेणारा, ते माणूस इतका वाचाळवीर झालेला आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी बोलायचं आहे. आम्ही येत्या काळात प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून बसवेश्वर महाराजाचा पुतळ्याचं जे सुशोभीकरण आहे ते येत्या काळामध्ये आम्ही काम चालू करणार आहेत. तुम्ही किरकोळ ऑर्डर दिली तर त्याला म्हणता का तुम्ही ती ऑर्डर की असंच का केली, तसेच का केली? परंतु ती किरकोळ ऑर्डर होती, ती मोठ्या कामाची नव्हती. त्याचं TS नव्हतं, त्याचं कलेक्टरकडे मान्यता नव्हती, काहीच नव्हतं. फक्त ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे की बा तात्पुरती तर त्या दिवशीच्या ह्याच्यापुरतं लाईट लावण्यापुरतं ह्याच्या संदर्भापुरती ती ऑर्डर होती. परंतु असं करता येत नाही नगर परिषदेमध्ये की त्या ह्याला किंवा नुसत्या कागदावर काम होईल म्हणून त्याला टेंडर पद्धत आहे. अशा पद्धतीच्या चुकीच्या कामाला सुद्धा आपण सर्वांनी, माझी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही खरं खोटं बघितलं पाहिजे आणि कोण कोणासाठी, कोणाच्या मागे काय दडलंय आणि कशाच्या मागे काय दडलंय एवढं पहा. माझी नम्र विनंती राहणार आहे. आणि मला या ठिकाणी येत्या काळामध्ये आम्ही भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरणाचा विषय राहील. मग त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असेल, अण्णाभाऊ साठेचा विषय असेल, महात्मा बसवेश्वरांचा विषय असेल, अहिल्याबाई होळकर, जे स्मारक आपल्याला लोहा शहरामध्ये उभा करण्याचा जो संकल्प आहे आमच्या ह्याच्यामध्ये आहे, आमच्या वचननाम्यामध्ये आहे तो विषय. परंतु त्यांना श्रेय घेण्यासाठी आता वचननाम्यात हे करतातच, अशा पद्धतीने त्यांना स्वतःला कुठंतरी हे करायचंय म्हणून हे केलेत. परंतु अशा चुकीच्या पद्धतीने होणार नाहीत कामं. जे कामं ज्या टाईमला होणार आहेत त्या टाईमला होणारच आहेत आणि चांगल्या दर्जेदार कामं होणार आहेत. आणि दर्जेदार काम ते त्या काळामध्ये चालू करायचे आहेत. नुसतं गुरुजीचं काय म्हणणं होतं धोंडेंचं की फक्त मी म्हणालो म्हणून चालू करा. त्या माळगेला बोललो, त्या घोडके सराला बोललो की त्यांनी म्हणतात फक्त मी म्हणालो चालू करा, मी राष्ट्रीय नेता आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे म्हणून चालू करा. परंतु तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष असले किंवा मी अध्यक्ष असलं तर चुकीचं काम होत नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीचं दर्जेदार, त्याला ग्रेनाइट असेल, मार्बल असेल, ज्या पद्धतीने आर्किटेक्चर इंजिनियर लावून काम करावं लागतंय, असं तुम्ही गिलावा करा म्हणल्यानं होत नाही काम. या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगतो. आणि त्यांना विनंती आहे माझी, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल त्यांनी त्याला सूचना द्यावं. तर गावात समतोल ठेवण्यासाठी, तालुक्यात समतोल ठेवण्यासाठी आम्ही शिकार करता
तर कुठं हरण दाखवून करत नाही, समोर येऊन करता. हे आमचं सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, कारण मी शिकार अशी करणारा माणूस नाही, कारण हरण दाखवून करणारा नाही, मी समोर येऊन छातीवर घेणारा माणूस आहे. माझे या ठिकाणी तुम्हाला माझी आवर्जून विनंती आहे, सर्व पत्रकार बांधवांचं सर्व मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे आपल्याला ज्या पद्धतीनं जे कालची जे हे झाले त्याचा मी महाराजाबद्दल तर का आदर आम्हाला आहेच, महात्मा विश्वेश्वर महाराजाबद्दल त्याच्याबद्दल काही कुठली बी हे दुमत नाही. परंतु येत्या काळामध्ये आम्ही ते कामकाज चांगल्या पद्धतीनं आमच्या गावातले जे प्रमुख मंडळी आहेत, आम्हाला बाहेरचं काही नाही, आमच्या गावातली जी प्रमुख मंडळी त्यांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आम्ही ते न म्हणताल तसं गावातल्या मंडळी जसं म्हणतील तशा पद्धतीनं आम्ही उभारू. आणि भविष्य काळात भव्य असं दिव्य आम्हाला विश्वेश्वर महाराजाचं स्मारक या ठिकाणी सुशोभीकरणाचं जे काम आहे येत्या काळामध्ये आम्ही भव्य दिव्य करण्याचा आमचा जो लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य करण्याचं काम करू. आणि भविष्य काळामध्ये कोणी कुठं महाराष्ट्रात जर बी असं स्मारक करेल तर त्या ठिकाणी लोह्याची आठवण जरूर झाली पाहिजे, कारण लोह्यासारखं आपल्याला करायचं आहे. म्हणून लोकांनी सुद्धा म्हणलं पाहिजे की लोह्यासारखं करू, अशा पद्धतीचं करणार आहोत. येत्या काळामध्ये आम्ही ते करू चालू. या ठिकाणी सर्वांचं मी पत्रकार मंडळी आली त्यांचं आभार व्यक्त करतो, थांबतो. नमस्कार. म्हणता अलीकडल्या काळामध्ये अपमान झाला म्हणाले, परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीने अपमान तर केला नाही महाराजांचा. आम्हालाही तेवढा त्यांचा आदर आहे, त्यांच्याबद्दल बिलकुल कुठली म्हणजे हे नाही, कारण चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून ते काम भविष्य काळामध्ये आम्ही येत्या काळामध्ये लवकरच चालू करणार आहोत. परंतु तुम्ही जे शब्द वापर चालू आहे सध्या कार्यकर्त्यात तुमच्या की अपमान, मला कार्यकर्त्यांना त्यांना सुद्धा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गावामधून जयंती निघती आमच्या जुन्या गावातून काढता, त्या गावाच्या जयंतीमधून स्वतःचे पोवाडे लावायचे दिवसभर. आमच्या गावानं बघितलं, तालुक्यानं बघितलं, दिवसभर स्वतःचे पोवाडे लावायचे आणि स्वतः घोड्यावर बसून राहायचं आणि स्वतः हार घ्यायचे. आणि महाराजाला माणूस एक गरीब माणूस महाराजाला अभिवादन करण्यासाठी एखादी हार आणतो आणि तो हार स्वतःच घेऊन टाकायचा आणि महाराजाला न टाकताच राहायचा. अशा पद्धती अपमान नाही का त्यांचा? त्यांनी समोर घोडं घेऊन महाराजांचं खाली रॅलीमध्ये त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये त्याची फोटो, परंतु त्यांना हार न टाकता ह्यांना आधी हात टाकायचा. हे अपमान नाही का? जयंतीमध्ये ह्यांना हार का म्हणून टाकायची? अशा पद्धतीचं सुद्धा चुकीचं आहे, कारण स्वतः दिवसभर त्यांचे पोवाडे प्राध्यापक धोंडे सरांचे अशा पद्धतीचं त्यांचं काम आणि ते अपमान नाही का त्यांचं? असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे. तर तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने चांगलं सामाजिक आपल्या भविष्य काळामध्ये जर आपल्या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने काम आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे आणि येत्या काळात लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही भव्य दिव्य स्मारक उभा करू. परंतु ती अपमानाचा विषय म्हणल्याने तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून बोललो. ती सामान्य माणसामध्ये कुजबूज आहे ती की बाबा हे पवाडे दिवसभर कस काय सोशल मीडियाला पोस्ट बऱ्याच पडल्या, पवाडे दिवसभर त्याचे कस काय? जयंती तर विश्वेश्वर महाराजांची आहे, पण ह्यांचे पवाडे कस काय? आणि तुम्हाला सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आमच्या ती जयंती निघती, पूर्ण दिवसभर भीमगीते चालतात. दिवसभर आम्ही भीमगीते चालतो, दुसरा कुठले गाणं चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात जयंती राहती, पूर्ण पवाडे चालतात. शिवाजी महाराजांबद्दलचे चांगले कार्यक्रम म्हणजे त्यांच्याबद्दलचे जे पवाडे ते चालतात. परंतु आमच्या पोलला दरवर्षी ते छत्रपती शिवाजी महाराजालाही त्यावेळेस आम्ही ते स्पीकर लावतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वेळेस लावतो आणि महात्मा बसवेश्वरात लावले होते. त्यांच्यामध्ये मात्र फक्त त्यांच्या धोंडे नावांच्या जे धोंडे सर म्हणून स्वतःला प्राध्यापक म्हणतात त्यांचे मात्र पवाडे मात्र दिवसभर चालले. लोकांना वाटलं प्रश्न कशा पद्धतीचा असा आहे, महाराजाचा अपमान नाही काही तुम्हाला? तुम्ही दुसऱ्या हे करता, हे अपमान नाही महाराजांचा? स्वतः तुम्ही रॅलीमध्ये त्यांच्या हे करता, हर घेता समोर हे करता, हे अपमान नाही का? तुमचं कर्तृत्व किती, महाराज किती मोठे होते, तुम्ही त्यांच्या घोड्यावर बसून पुढे राहता दिवसभर, हे पण सुद्धा महाराजाचा अपमान आहे असं मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगू वाटतं. तुम्ही बोलताना असं म्हटलं एवढं जर प्रकरण घडलं की आमच्या नगर परिषद कार्यालयाला त्यांचा एकही पत्र भेटला नाही, खरं आहे का? हो, 100% आम्हाला अगोदर काहीच नाही, डायरेक्ट भेटलं ते डायरेक्ट आम्हाला त्यांनी मोर्चा काढायचं आणि काळं लावायचं हेच पत्र भेटलं. कारण असं होत नाही की एवढं मागणी नाही, याच्या अगोदर आम्हाला विनंती त्यांनी कधीच केली नाही. या 2 वर्षामध्ये प्रशासक आमच्या त्याच्या 30 दिवसात 90 दिवसात केली नाही, त्याच्या अगोदरही त्यांनी केली नाही आणि बसवा म्हणून बी केली नाही. आणि बसवा म्हणून बी त्याच्या काळात सुद्धा त्यांनी बसवा म्हणून इथं पुतळा हे सुद्धा कोणी केली नाही. त्यांच्या ते संघटना जी आली होती त्याने तर कधीच केली नाही. आमच्या दत्ताभाऊ शेटेने पहिलं बसवा म्हणून मागं पूर्वी 2008ला केली होती, परंतु त्याच्यानंतर दुसरं कोणी केलं नाही. त्याच्यामुळे गावातल्या लोकांनी म्हणून त्यांनी केली, परंतु त्यांनी कधी आम्हाला सुशोभीकरण करा किंवा इथं काही काम करा असं कधी म्हणलं नाही. डायरेक्ट म्हणले तिथं पत्रकार परिषद घेऊन की तोंडाला काळा लावणार मुख्याधिकाऱ्याच्या आणि ते आम्ही मोर्चा धडकी घेऊन येणार.
आता शहरामध्ये अशी चर्चा आहे की धोंडे सर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं लोगो लावून देशभरामध्ये फिरतात, म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे. आणि समाज माध्यमातून, पत्रकारिता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अशी मागणी केली की या जयंतीपर्यंत त्यांचं पूर्ण करा, म्हणजे हे लोकशाही मार्गानेच मागणी केलेली नाही, नाही, केली ना, तुम्हाला बरोबर. असं वाटलं नाही का की 100 दिवसामध्ये बा त्यांनी म्हटलं तर काहीतरी करावं? नाही, त्यांनी मागणी केव्हा केली की 20 तारखेला एप्रिलच्या जयंती असती महाराजांची, बसवेश्वर महाराजांची, 19 तारखेला, सॉरी 19 तारखेला केली. त्याच्या आधी अक्षय तृतीया आधी 15 दिवसांना अगोदर केली 1 तारखेला, की भाई हे करा. इतक्या लवकर होत नाही ना, त्याला फरशीचं काम आहे, कटिंग आहे, सगळे लेबर आहेत, सगळ्या अडचणी होत्या. त्यांना मी तसं विनंती केलं होतो मी, किंवा तुम्ही अशी अशी विनंती आहे, असं असं तुम्ही करा, आम्हाला काही दिवसाची वेळ द्या, अल्टिमेटेड द्या, आम्ही तुम्हाला हे करू आणि तुम्हाला इतक्या दिवसापर्यंत आम्हाला इतकं समर्थ आम्ही चांगल्या पद्धतीनं करून देऊ. अशा पद्धतीची माझी त्यांच्यासोबत चर्चा, त्यांच्या माळगे त्यांच्यासोबत चर्चा, तुमचे घोडके सर त्यांच्यासोबत त्यांच्याकडून आले होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली, परंतु त्याची मानसिकता नव्हती. मी जसं आहे तसं करून द्या, जसं आहे तसं करून द्या. पण आम्ही म्हणलं बा जसं आहे तसं काम होत नाही, चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आपल्याला काम करायचं असेल तर चांगलं काम करू आणि त्याला वेळ लागते त्या पद्धतीने करू, असं त्यांचं म्हणत नाही. मी म्हणालो म्हणून चालू करा, असं होतच नाही ना, म्हणालो म्हणून कोणी चालू कसं होईल? तुम्ही नगराध्यक्षांचं नाव घेतला, त्यांनी बोलताना काहीतरी नाक कापलं असा विषय काढला. मी काही ते ऐकले नाही ना कापल्याचा विषय, नाही. त्यांनाच माहिती विषय ते. तो विषय होता, त्यांनी नाक तवाच कापला असतं, नाक हे तवाच. अरे माझी नगराध्यक्षा, नाक कापायचा विषय नाही, ती सवय मराठीत म्हण आहे ते तुला आहे. नाक कापला तर डॅड्यास आहे म्हणायची. सुज्ञ माता भगिनी ही क्लिप बघतात म्हणून मी पुढचा शब्द वापरणार नाही, पण त्या माझी अध्यक्षाला ही सवय आहे, नाक कापलं तर आहे म्हणायची. शरद पटलाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही गावाचा कारभार सांभाळू शकता, यामुळे तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं जनतेनं. पण सध्या शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. कशी दहशत? बिलकुल नाही, दहशतीचं वातावरणच नाही. बिलकुल चांगल्या पद्धतीनं चांगलं काम शहरामध्ये आहे. दहशत आता मला वाटत नाही की कुठं दहशत आहे म्हणून. कशाबद्दल त्यांचे आम्हाला असं वाटत नाही. व्यापारी एकदम मुक्त काम करत आहेत. जनता रोज ऑफिसला इतकी गर्दी आहे, रोजचे 200-400 लोक इथं व्हिजिटला आलेत, लोक कामकाज घेऊन आलेत. मागच्या काळामध्ये तर कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. सकाळी ऑफिसला येऊन ते संध्याकाळी 5लाच यायचे, त्याच्यामुळे दिवसभर का ऑफिस बंद असल्यासारखं होतं. परंतु आता तुम्ही पाहता, तुम्ही येऊन बघत जा, सकाळी 10:30 पासून लोक 5 पर्यंत इतकी गर्दी आहे ऑफिसच्या कामाच्या सामान्य माणसासाठी. सोशल मीडियामध्ये जो प्रकार चालू आहे आणि काल जो रात्री प्रकार घडला त्या संदर्भात सोशल मीडियामध्ये, आता सोशल मीडियाचं कसं आहे बघा, माणूस कोण कुठून ज्याचं काहीच नाही ते नाही काही टाकायचं, कोणाबद्दल काही टाकायचं हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी मी त्याला समर्थन देत नाही. त्या गोष्टीला त्यांनी करू बी नाही आणि टाकू बी नाही कोणाबद्दल काही. तर मग या गोष्टी अशा घडणार नाहीत. सोशल मीडियाला माझी नम्र विनंती आहे, सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना, की बाबा कशा पद्धतीचं कोणाचं मन दुखेल असे मुळामध्ये टाकूच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. धोंडे सर भाषणात काय बोलले की काम चालू झालं, माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे फोटो आहेत काम चालू झालेलं, आणि नंतर काम बंद झालेलं आहे, म्हणून मला म्हणजे एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या. तुम्हाला सांगतो, हे टेंडर लागल्याच्या नंतर पहिलं टेंडर असं राहणार नाही की ते ऑनलाईन टेंडर लागेल. आता तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला भेटते की बा ह्या कामाचं टेंडर लागलं होतं काय. जर टेंडरच लागलं नसेल तर काम कुठून चालू होणार आहे? आता त्यांच्याकडे कोणता प्रूफ, कोणता आम्ही साफसफाईचं, आता जयंती आहे बा, काय साफसफाईचे आम्ही फालके बांधले असतील तर ते जर म्हणत असतील हे कामच चालू झालं तर चुकीचं आहे ना. तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही बघू शकता कुठल्या ऑनलाईन सेंटरला जाऊन की बा ह्या कामाचं टेंडर लागलं होतं काय, त्याची वर्क ऑर्डर गेली काय, हे काम एक पद्धत आहे कामाची, त्या पद्धतीनं जाईल. बरं तुम्ही असं जर म्हणत असाल तर तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने आहे सगळ्या गोष्टी. प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी असं म्हणलं की 18 महिने आमदार होऊन झाले तरी एक बी काम कंधार लोहा तालुक्यात केलं नाही आणि 9 महिन्यामध्ये होते असं म्हणलं. आता तुम्हाला सांगतो, आमच्या लोहा शहरातलं मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी इतक्या कामं आता लोहा शहरामध्ये चालू आहे. जवळपास 11-12 कोटीचे कामं लोहा शहरामध्ये चालू, 18 महिन्यामध्ये जवळपास शहरामध्ये चालू आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी कामं चालू आहेत. आता त्यांनाच कुठं दिसत नसेल तर त्याला काही अर्थ त्या गोष्टीचा राहणार नाही. कसं राहतं आहे की बाबा ज्याला काही म्हणजे आपण झोपी गेलेल्याला उठतो, ज्यानं सोंग घेऊन झोपलं त्याला काय करावं, काही केलं ते उठतच नाही ना. तशा पद्धतीचं काम आहे, कोणाचं त्याला चांगलं दिसतच नाही, ते त्या पद्धतीचं काम आहे. माजी नगराध्यक्षांनी थेट धमकी दिली, माझ्या वाटी कोणी येऊ नये, सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहे, मी पत्रकार परिषद देऊन खुलासे करणार. तुम्हाला सांगतो, मी तर बोललो ते करतो. तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो, त्यांनी गावातले किती तुमच्या त्याच्या लोहा शहरातले भूखंड इकून खाले, त्यांचे ओपन पेस किती आहेत हे सगळं माहीत आहे ना गावाला. ते तर मला लई चांगलं माहीत आहे.
मला लय जवळून माहिती आहे त्याचं, गावातले किती पद्धतीनं कसा भ्रष्टाचार केला, कसा केला, कुठला केला, आणि कशा पद्धतीचं त्याचं कॉम्प्लेक्समधलं ओपन पेस कोणतं कोण्या ठिकाणचं आहे ते मला चांगलं माहीत आहे. त्यांनी हे गावाच्या पैशावर मोजमस्ती करायची. हे गावचं ओपन पेस आहे, तिथं किराये भरून खालीत ये, आणि हे दुसऱ्याला त्यांनी सांगू नये, चौकशी करायची. ते जे पोकळ धमकी आहेत की नाही ते मजासारख्याला तर कमीत कमी देऊ नये. एक शेवटचा प्रश्न असा आहे, जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये आता अल्टिमेट देण्यात आलं की आता 15 ऑगस्टपर्यंत पुतळा बसवण्यात कोणाच्या अल्टिमेटवर काम चलत नाही. आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचं काम चांगल्या दर्जेदार शासनाचा निधी प्राप्त झाला की आम्ही मागणी केलेली आहे, आल्यावर आम्ही 100% करू, आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आम्ही तारीख जाहीर करू की बा कधी काम चालू होणार आहे आणि कधी काम संपणार आहे. अशा पद्धतीचं काम होणार आहे. कोणाच्या अल्टिमेटवर होत नाही. कोणी काही इथं काही राज्यपाल किंवा कोणी फार मोठे ह्याच्यावर नाही किंवा त्यानं अल्टिमेट दिलं आणि इथं काही राजेशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीनं चांगलं काम कसं करता येईल, शासनाचा निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर आम्ही ते चांगलं काम करणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही कालावधी लागेल. त्याला आता शासनाला आम्ही कालच्या 3 तारखेला गेल्या जानेवारीच्या 3 तारखेलाच आम्ही चिखलीकर साहेबाकडे मागणी केलेली आहे. चिखलीकर साहेबांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे. ती मागणी आम्हाला पैसे उपलब्ध होतील आणि आम्ही तात्काळ आम्ही करू. येत्या काळामध्ये काम चालू होणारच आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास आहे, सगळ्याच प्रमाणात सगळ्याच बाजूला विकास आहे. तुम्ही आता कलालपेठमध्ये बघितला असताल, बौद्ध विहार आपल्या जिल्ह्यामध्ये दाभडच्या नंतर तर लोह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात चांगलं आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या 2 नंबरचं आपल्याला बौद्ध विहार आपल्याला लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आहे. असे अनेक कामं आहेत त्या भागामध्ये आम्ही देण्याचं काम आमदार साहेबाच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रात ती घटना घडली, ती घटना आपल्या इथं आहे. तुम्हाला सांगतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या बसण्यासाठी, त्यांना गप्पा मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आमदार साहेबांनी सभागृह देऊन त्यांनी जागा विकत घेतली. त्या जागेमध्ये सभागृह देण्याचं काम आमदार साहेब लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून झाले. अशी अनेक कामं असतील, ज्या घटकाला जी अडचण आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आहे. धोंडे सर काय म्हणले की तुमचं बोलणं झालं होतं अगोदर, ती रेकॉर्डिंग आम्हाला बाहेर काढायला लावू नका, किंवा शिवसाहेबांना पण मला 52 तास बोललेत. मला असं काय बोललेत की रेकॉर्डिंग बाहेर काढायची? मला रेकॉर्डिंग तुम्ही बिलकुल काढा, माझी काय अडचण राहणार नाही. परंतु त्या रेकॉर्डमध्ये तुम्ही काय बोललेलं ती रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. तुमचा जे जोर होता, कसं बी करा आणि कसंही करा, परंतु मी म्हणालो म्हणून चालू करा. बाकी नंतर तुम्हाला जेव्हा वेळ लागेल, जेव्हा जितके दिवस लागतील तितके दिवस घ्या, परंतु मी म्हणालो म्हणून चालू करा, असं त्याचं सुद्धा त्याच्यात बोलणं आहे. ते सुद्धा राहायला पाहिजे त्याच्यात. परिस्थिती अशी झाली तर दोघांनी झाले तर देणार का? दोघं पण मीडियावाल्यांना रेकॉर्डिंग देणार का? हा, बिलकुल देऊत, काय अडचण नाही. त्यानं जर तसं द्यायची त्याची हौस असेल तर देऊत, काय अडचण नाही. आपण खोटं काही बोललो नाही आणि त्याच्यामध्ये काय आम्ही चुकीचं काम करणार नाही. आम्ही भविष्य काळामध्ये जे कामं शहरासाठी असतील ते काम करण्याचं आमचं आहे. आमचं सगळं ओपन टॉल आहे. सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की हट्ट का करता तुम्ही पण त्यांनी पण? आम्ही हट्ट केला नाही. दोघं बसून आम्ही हट्ट केला नाही. हो का पत्रकार साहेब, हट्ट आम्ही करणार चालू, शासनाच्या पद्धतीनं काम चालू आहे. तुम्ही जर म्हणताल हे काम इथून आता लवकर जाऊ द्या, होत नाही. त्याला प्रोसिजर आहे, त्या पद्धतीनं जावं लागते आणि त्या पद्धतीनंच काम होते. नाही तर असं होत नाही ना. तुम्ही लगेच करा म्हणलं तर कसं होईल? ठीक आहे, जादूची कांडी. लगेच मिळून होते काय? तुम्ही सांगा. तुम्ही अभ्यास करा प्रशासनामध्ये कशा पद्धती काम होते ते झाल्याच्या नंतर करा ना. तुम्ही ज्याला फंड्स उपलब्ध झाल्यावर तुम्ही करा. त्याला फंड्सच नाही तर तुम्ही करा म्हणताल, त्याला TS नाही, त्याचं प्रशासकीय मान्यता नाही, त्याचा काही डिझाईन नाही, काहीच नाही, करा म्हणलं तर कसं काम होईल? हो, असं होत नाही ना काही. दुसरा एक आरोप केला त्यानं 5 कोटीचं काम असेल तर 25 लाख 50 लाखामध्ये काम झालेलं आहे, किंवा शिवाजी महाराज जे स्मारकाचं काम झालेलं आहे, त्या अपेक्षेनुसार काही काम नाही, भ्रष्टाचार झाला. अहो, त्या कामाला प्रशासकीय मान्यता कलेक्टर साहेबांनी दिलेली आहे. त्याचं TS PWD करते. त्याला आपलं तर कोणी नाही ना घरचं नातेवाईक बा मी म्हणालो म्हणून करून घ्या म्हणून. ज्या पद्धतीनं शासनाचे जे ठरलेले हे येतात त्याची चौकशी लावा तुम्ही, त्या पद्धतीने हे होईल. चौकशी दोषी असेल तर होईल ना, काय होते ते. परंतु शासनाचं एक कामाची पद्धत आहे, त्याची थर्ड पार्टी ऑडिट असते. तुम्ही म्हणलं म्हणजे काय आरोप, बाकीच्याचं काही नाही काय. माझ्या नजरापेक्षा शेवटचा प्रश्न होता. माझ्या नजराशी काय बोलले की माझ्याकडे पुरावे सर्व, माझ्यासोबत कोण होतं कोण नाही, व्हिडिओ आहेत, बातम्याचे कातरण आहेत, मी एका दिवशी पत्रकार बसून बिलकुल तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला हे दाखिले आमच्या भास्कर पाटलानं की बाबा आमचे राहीमाई किल्लारे ते सूचक आहेत आणि करीम शेठ आमचे अनुवादक. त्यांनी जे म्हणले की नाही काल की माझ्यासोबत कोणीच नव्हतं,
हे दोघंही आमचे करीम शेठ चिखलीकर साहेबाचेच समर्थक होते आणि राहीबाई सुद्धा होत्या. ते दोघंही जण सूचक आणि अनुमोदक आहेत. आणि सूचक आणि अनुमोदक जेव्हा हे राहतात तेव्हा काम ह्याने सूचना केलेली आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये काही रोल येत नाही. तुमच्या माहीत सांगतो, जो अध्यक्षाचा रोल जे ह्याने सूचना केली ठरावामध्ये, ज्या माणसानं सूचक आणि अनुमोदक या दोघांना सूचना केली राहतात आणि त्याच्यामध्ये हे काम चालू होते, अशा पद्धतीचं काम आहे. असं कोणी काही म्हणल्यानं होत नाही. आणि जी संस्था रजिस्ट्रेशन केली ती संस्था मी अर्जदार आहो, ते ऑन रेकॉर्ड तुम्हाला देऊन टाकतो की त्याच्यामध्ये माझं नाव आहे शरद नामदेवराव पवार, या संस्थेचे अर्जदार, आणि यांनी संस्थेचं म्हणजे रजिस्ट्रेशन केलं म्हणून. तेव्हा ते तर नव्हते ना कोणी. त्याच संस्थेवर हाय पुतळा बसला बसवेश्वर महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बसला, त्याच संस्थेवर बसला. हे आपण अध्यक्ष प्रथम नागरिक आहात, ग्रामीण भागामध्ये बी आपल्याला मानणारा चांगला वर्ग आहे. आतापर्यंत आपण कधीच हातात कागद घेऊन पत्रकार परिषद घेतली नाही. मागच्या वेळी झाली त्यामुळे त्यांनी एकच विषय धरला की हातामध्ये कागद घेऊन वाचलं. आता कसं आहे, ते प्राध्यापक माणसं आहेत आणि त्यांनी प्राध्यापक झाले, ते माईच्या पोटामध्ये शिकून आले सगळं, त्याच्यामुळे ते हुशार आहेत. आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही कागद घेतला, बा आमचं चुकू नाही, आमची भाषा, आम्ही गावडळ आहेत, आमची शिक्षण कमी आहे, आमचं बाबा काही चुकू नाही शब्द, शेतकऱ्यात लेकरं चुकू नाही शब्द, म्हणून आमचा प्रयत्न होता. कोणाचं मन दुखू नाही, एक नगराध्यक्ष म्हणून बोलालो, त्या पद्धतीने बोलण्यासाठी मी ते सगळं हे ऑफिशियल कागद घेऊनच बसवा, तिला माहिती तुम्हाला द्यायची. तर असं कसं बोलायला, त्याच्यासारखं आम्हाला वाचाळवीरासारखं आम्हाला बोलता येत नाही. खरं आहे ते बोलले. खरं आहे ते एखादं बोलले. व्याकरणी दृष्ट्या कमी जास्त शब्द झाला असेल, व्याकरणाचे मार्क कमी करा, काय त्याच्यात.